नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिषी आणि वास्तुतज्ञ. लगातार मी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आणि जे पण आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवरती सबस्क्रायबर आहेत, काही जण आहेत की ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं, मग त्यांना नोटिफिकेशन जात नाही. ते लगातार मला विचारतात की ताई हा व्हिडिओ अपलोड करा, तो करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. त्यानंतर जे पण व्हिडिओ असतात, मी ज्या पण रेमेडी देते त्याचं नोटिफिकेशन तुम्हा सगळ्यांना येईल. आजच्या व्हिडिओमध्ये मी कर्जमुक्तीबद्दल बोलणार आहे, कारण सगळेजण मला तेच म्हणतात की ते इन्कम जेवढी आहे पण त्याच्यावर खर्च होत आहे आणि पैसे घरामध्ये अपुरे पडतात. जसा महिना खतमवर येतो ना, तर आमच्यावर कर्ज वाढत जातं. काय करायला पाहिजे? सगळ्यात आधी कर्ज का होती आपल्याला माहिती आहे ना, की जेवढं आहे त्याच्यात होत नाहीये. मित्राकडनं, बँकेकडनं आपण कर्ज घेत आहे, या आपल्याला घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा आहे, तर आपण कर्ज घेतो. मग ईश्वर असा तर नाही करणार ना की तू माझा आवडीचा भक्त आहे, लक्ष्मी माता म्हणेल चल घे मी तुला हांडा देतो, कर तुझं कर्जमुक्त. असं नाहीये. कारण काही जण म्हणतात कोणतं काही यंत्र असेल तर आम्हाला सांगा, की तुमच्या घरामध्ये मॅडम तुमच्याकडे पण काही यंत्र असेल, तुम्ही ज्योतिष आहे, वास्तुतज्ञ आहे, ते यंत्र लावल्याने कर्ज दूर होईल. असं काही नसतं. सगळ्यात आधी तुम्ही कर्ज का करता याच्यावर विचार करा आणि कर्ज झाल्यानंतर कर्जमुक्ती कशी होईल याचा विचार करायला पाहिजे. तुमची इन्कम तुम्हाला वाढवायची. जेव्हा पैसा वाढेल तेव्हाच तर तुम्ही दुसऱ्याचे पैसे देणार ना. तरी मी अध्यात्मा थ्रू आपल्याला उपाय सांगणार आहे. श्री ऋणमोचक गणेश स्तोत्र. श्री ऋणमोचक गणेश स्तोत्र आहे आणि हे आपल्याला मंगळवारपासून सुरू करायचं आहे. कोणत्याही मंगळवारपासून आपल्याला आपल्या घरच्या गणपती बाप्पांचा साधा पाण्याने दुधाने अभिषेक करून आपल्या देवघरात ठेवायचा, तोच गणपती. आणि श्री ऋणमोचक गणेश स्तोत्र आहे. हे स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे आणि गणपती बाप्पा संकट दूर करणार आहे, विघ्नहर्ता आहेत ना, प्रॉब्लेम्स काढतात ते. त्यानंतर आपल्याला होत असेल ते मोतीचूरचा लाडू, तो तुम्हाला प्रसाद म्हणून ठेवायचा आहे. आता तुम्ही म्हणणार की आम्ही रोज लगातार 21 दिवस वाचत आहे, 11 दिवस वाचत आहे. या लगातार तुम्ही वाचू शकता, रोज वाचू शकता दिनचर्यामध्ये. रोज लाडू ठेवायचा का? नाही. तुम्ही मंगळवार, बुधवार, चतुर्थीच्या दिवशी हा लाडू ठेवू शकता. प्रसाद म्हणून स्वतः घ्या. त्यानंतर आपल्याला एक मी कुबेर भगवानांचा मंत्र देते. ओम नमो कुबेराय, ओम नमो कुबेराय हा मंत्र आहे. हा 21 वेळा तुम्हाला तिथेच गणपतीच्या समोर म्हणा, या कुबेर भगवानांच्या समोर तुपाचा दिवा लावून म्हणायचा आहे. हे दोन्ही कॉम्बिनेशन आपल्याला सेवा करायची आहे. याने कर्जमुक्ती दूर होईल. पण प्लस मेहनती ठेवायची आहे, मन इमानदारीवर ठेवायचं आहे. म्हणतात ना, कर्म पण मॅटर करतात ना आपले. मग तुम्ही जेव्हा इमानदारीने कोणतेही काम करता आणि अध्यात्म पण करता, तर तुम्हाला खरंच फळ मिळत असते. हा व्हिडिओ जे आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये संकटात असतील, कर्जावर त्यांच्यावर भरपूर आहे, त्यांना पण पाठवा आणि तुम्ही स्वतः पण लाभ घ्या.